अहमदाबादच्या ACB मुख्यालयात माझी मुलाखत झाली. मुलाखतीला 100च्या आसपास उमेदवार होते. वैद्यकीय चाचणी होऊन प्रशिक्षणासाठी 35 उमेदवारांमध्ये माझी बी निवड झाली. मनात आनंद मावत नव्हता. तेव्हा गावात फोनची सोय नसल्यामुळं आबा आणि मायला लगोलग कळवणं शक्य नव्हतं. आमच्या मुख्य प्रशिक्षकानं आम्हा सर्व प्रशिक्षणार्थींची ओळख करून घेतली. स्वतःची ओळख सांगितली. महत्त्वाच्या काही सूचना दिल्या. सर्वांना प्रशिक्षणाच्या रोजच्या शेड्यूलचे पेपर दिले आणि त्या दिवसापुरती सुट्टी झाली. 15 दिवसाचं ट्रेनिंग होतं. त्याच दिवशी मी एक पत्र आबाला आणि एक पत्र दीपक ससानेला पाठवून दिलं. प्रशिक्षण सुरू झालं. एक दिवस पुढं सरकत होता. मी आप्पाच्या पत्रापेक्षा दीपकच्या पत्राची चातकासारखी वाट पाहत होतो. मनापासून ट्रेनिंग करीत होतो. दिवसभर थकून जायचो. रात्रीचं जेवण झालं की बरोबरची मुलं पटापट झोपायची. उज्ज्वला माझ्या डोळ्यापुढं फेर धरी. त्यामुळे झोप पळून जायची. तिच्याबरोबरची स्वप्नातली दुनिया मनाला भुलवून टाकी. नवीन संसाराची नवीन स्वप्न दिसायची. रोज सकाळी 5 वाजताच उठावं लागे. पाहता पाहता 10 दिवस संपले. अजून ना आबाचं पत्र ना दीपकचं. प्रशिक्षण संपायला 3 दिवस उरले आणि एका दिवशी दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली असताना दीपकचं पोस्टकार्ड पत्र आमच्या प्रशिक्षण ऑफिसच्या शिपायानं माझ्या हातात आणून दिलं. मी अधाशासारखी त्या पत्रावर भरभर नजर फिरवली. शब्दागणिक माझ्या अंगातली ताकद निघून जात असल्याचा भास होत होता. पत्रात थेट मुख्य मजकुराला सुरुवात होती. पहिल्याच वाक्यानं काळजाच्या ठिकऱ्या झाल्या. पत्र 4च वाक्यांचं होतं. ती 4 वाक्य अजूनही माझ्या काळजावर घट्ट अशी कोरली होती. उज्ज्वला परत मूळ होऊन कालच सासरी नांदायला गेली. तुमच्या सोयरिकेला जात आडवी आली. उज्ज्वलाची तुझ्याबरोबर लग्न करण्याची मनापासून इच्छा होती. कदाचित ती तुझ्यावर तुझ्यापेक्षाही जास्त प्रेम करत असावी. तुझा मित्र दीपक. पत्र वाचून मनाचा कडेलोट झाला. मी उन्मळून पडलो. काळजात आग उठली. हातावर गोंदलेल्या नावावर नजर खेळली. डोळ्यातले 2 अश्रू बरोबर उज्ज्वला या 3.5 शब्दांवरच पडले. डोळ्यात आसवांनी दाटी केली आणि मनात विचारांनी. हातावरचे शब्द मला अंधुकसे दिसत होते. काय करावं काहीच सुचत नव्हतं. प्रशिक्षण संपायला 2 दिवस राहिले होते. जेवणाची सुट्टी संपली. रेस्ट हाऊसवर जाऊन बिछाण्यावर शांत पडून राहावंसं वाटत होतं. पण ACB ह्या गृहखात्याची शाखा. डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन. मी त्या दिवशी संध्याकाळी जेवलो नाही. मित्रांबरोबर गप्पा करण्याची पण इच्छा नव्हती. मन उसवलं होतं. मनोरथ उद्ध्वस्त झालं होतं. भलत्याचीच नवरी झालेली उज्ज्वला हृदयाचे तुकडे तुकडे करीत होती. ती नजरे फुडून हलत नव्हती. दीपकच्या पत्रातल्या 4 ओळी डोक्यात घुमत होत्या. एकीकडे मन सुडानं पेटून उठत होतं तर दुसरीकडे पराकोटीच्या निराशेनं हतबल झालं होतं. लग्न करून पुन्हा वसंतच्या कुशीत शिरणारी उज्ज्वला, तिच्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र आणि हिरवा हातात चुडा. माझं सात्विक निर्मळ प्रेम, कोवळं प्रेम का हरलं? हातावरच्या नावावर पुन्हा पुन्हा नजर जात होती. प्रशिक्षणाचा 14वा दिवस. सकाळची वेळ. आम्ही सर्वजण ट्रेनिंग हॉलमध्ये जाण्याच्या तयारीत असतानाच सर्वांना आमच्या मुख्य अधिकाऱ्यानं बोलावून घेतलं. आम्हाला वाटलं उद्या ट्रेनिंग संपणार म्हणून एकतर नेमणुकीचं पत्र नाही तर काही सूचना देण्याकरता बोलावून घेतलं असेल. आम्ही सर्व तरुण साहेबांसमोर सावधानमध्ये उभे होतो. सर्वांवरून गंभीरपणे नजर फिरवीत साहेब बोलू लागले. हे बघा मित्रांनो, आय एम व्हेरी सॉरी टू से, तुमच्या निवडीला निवड न झालेल्या एका उमेदवारानं हरकत घेऊन आव्हान दिलं आहे. त्याने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या कायद्याच्या लढाईला किती महिने किती वर्ष लागतील हे मी काहीच सांगू शकत नाही. हे जसे तुमचं दुर्दैव आहे तसे आमचंही आहे. या केसचा निकाल लागेपर्यंत आता आम्हाला काहीच करता येणार नाही, कारण त्याने स्टे आणला आहे. उद्याच्या दिवसाचे ट्रेनिंग पूर्ण करून घ्या. न्यायालयात आम्ही आमच्या परीने पूर्ण ताकद लावणार आहोत. जर निकाल आपल्या बाजूने लागला तर तुमचे अपॉइंटमेंट ऑर्डर थेट तुमच्या घरच्या पत्त्यावर पाठविली जाईल. सर्व गोष्टी आपल्याला हव्या तशाच होतील अशी आशा करूया. ओके, विश यू ऑल दी बेस्ट. यू कॅन गो नाऊ. आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी साहेबांच्या केबिनमधून बाहेर आल्यावर नुसतं एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होतो. आता हा कोर्टाचा निकाल कधी लागायचा आणि आमच्या पदरात ही नोकरी कधी पडायची, वर आणखी सरकारी कारभार. मी हजेरीच्या मस्टरवर सही केली आणि थेट रेस्ट हाऊसवर आलो. बराच वेळ एका बाकावर नुसता डोळे मिटून बसून होतो.
माझी अवस्था तर खूपच विचित्र झाली होती. तेल बी गेलं आणि तूप गेलं असाच प्रकार झाला होता. वाळूत बांधलेला रेतीचा बंगला पाण्याच्या एका लाटेसरशी भुईसपाट व्हावा, अगदी तसा. विचार करून 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 डोकं खूप दुखू लागलं. शेवटच्या दिवसाचं प्रशिक्षण झालं, ते बी टंगळमंगळच. सर्व सहकाऱ्यांना माझ्यासारखंच घरी जायचंही जीवावर आलं होतं. अमक्या धमक्याचं पोरगं नोकरीला लागलं, टर्लिंगला गेलंय, लई वाईट दिवस काढलेत त्यांनी, कष्टाचं चीज झालं. गावाकडं अशा बातम्या पसरायला आणि चघळायला येळ लागत नाही. शेवटच्या दिवशी दुपारूनच पोरांनी त्याच्या सामानाची आवरावर सुरू केली. मी पण माझी बॅग भरली. प्रत्येकाला प्रशिक्षण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं. प्रवास भत्ता देण्यात आला. माझा अहमदाबादहून मुंबईला, मुंबईहून अमृतनगरला आणि अमृतनगरहून आकर्डीचा प्रवास सुरू झाला. गांधीनगर एक्सप्रेसमध्ये बसलो. खिडकीचं आसन मिळालं. गाडी मुंबईकडे धावू लागली. मी उसावलेल्या मनानं आटलेल्या डोळ्यांनी खिडकीतून बाहेर पाहत होतो. विचार करीत होतो, घरी जाऊन काय करावं. उज्ज्वलाशी माझ्या तशा एकांतात प्रेमाच्या आणाभाका झाल्या नव्हत्या. गुजगोष्टीही झाल्या नव्हत्या. पण कोणाचा जीव कोणात गुंतण्यासाठी या गोष्टीची गरज पण नसती. जीव जडणं म्हणजे काय हे तो जडल्यावरच कळतं. बाहुली बसणं म्हणजे काय हे ती बसल्यावर कळतं. वाटलं इकडचं कुठंतरी प्रवासातच जहर खाऊन संपवून घ्यावं, पण मरणाला कवटाळणं हे भ्याडपणाचं लक्षण आहे. मग आपल्या आईबापाचं काय होईल. मला जिद्द सोडायची नव्हती, हार मानायची नव्हती, कारण माझं उज्ज्वलावरचं प्रेम नारळातल्या पाण्यासारखं नितळ होतं, निर्मळ होतं आणि तितकंच गोड आणि सात्विकही होतं. मी विचार करीत होतो. गांधीनगर धावत होती. बस, आज इथंच थांबूया. टेप रेकॉर्डरचं बटन बंद करीत कदम वकील म्हणले, रावसाहेब, तू तुझं आयुष्य सांगतोस की कादंबरी वाचतोयस? एका दृष्टीनं तू मराठी विषय घेऊन ग्रॅज्युएशन करतोयस ही चांगली गोष्ट आहे. या मुलाचं आयुष्य ऐकण्यात 3 तास कधी संपले कळलं देखील नाही. नाही का कसबे साहेब? जेलरकडं पाहत कदम वकील बोलले. अगदी बरोबर बोलताय वकील साहेब. याच्या बोलण्यातून या खटल्यातही अनेक चढ उतार आणि त्याच्या आयुष्यातील भानगडी कळतील असं वाटतं. आपणाला गोटेवाडीचा दरोडा प्रकरण आणि तिथल्या महिलांवरील बलात्कार प्रकरण आरोपी समोर असल्याचं लक्षात येताच कसबे साहेब अचानक बोलण्याचं थांबले. रावसाहेब, माझी एका खटल्याची तारीख पुण्याला अनेक मुंबईला आहे. त्यामुळे आपण आता 15 दिवसांनी पुन्हा बसू. तसं 1 दिवस अगोदर मी कसबे साहेबांना कळवीनच. कदम वकील रावशाला म्हणाले, जा आता तू. अरे जोंधळे, ह्याला जेवू घाल आणि कोठडीत घेऊन जा, वॉर्डरकडे पाहत जेलर साहेब म्हणले. रावशा स्टुलावरून उठला आणि वॉर्डर मागं चालू लागला. तो रात्रीचं जेवण करून 16 नंबरच्या कोठडीत पुन्हा बंद झाला. कमालीचा अस्वस्थ झाला होता तो. त्यानं घोंगडीवर डोळे मिटून शांत बसून राहण्याचा प्रयत्न केला, पण मनातली उलघाल शांत बसू देईना. तो घोंगडीवरून उठला. कोठडीचे गज हातामध्ये गच्च धरून उभा राहिला. ऊर फुटेपर्यंत मोठ्यानं वरडला असं त्याच्या मनात येऊन गेलं. परंतु तसं केल्यानं हळूहळू झोपीच्या कुशीत शिरणारं अख्खं कारागृह जागं झालं असतं. रावशाला कदाचित वेडही ठरवलं असतं. त्याच्या डोळ्यातून 2 आसवं खळकन निखळली. रात्र पुढे सरकत होती. आता रात किड्यांचा कर्कशने अखंड आवाज प्रकर्षानं जाणवू लागला. झोप तर रावशाच्या डोळ्यांच्या आसपास देखील नव्हती. त्यानं तुकारामची गाथा उघडली, मात्र त्याची एक दोहा देखील वाचण्याची इच्छा नव्हती. सूतगिरणीच्या रात्रीच्या 12चा भोंगा वाजला. त्याचा आवाज दूरपर्यंत गेला आणि इस्माईल शेखच्या कंठातून पहाडी सूर सर्व कारागृहात उमटू लागले. मानत नहीं मन मोरा साधो, मानत नहीं मन मोरा रे, बार बार मैं कही समझावूं, जग में जीवन थोरा रे, खेत उठाई परत भुई गिरी, जो बालक बिन कोरा रे, कहत कबीर चरण चिज राख्यो, जो सुई बिच डोरा रे. इस्माईलचा तो धारदार आवाज केवळ रात्रीलाच नव्हे तर उराला सुद्धा चिरवत गेला. रावशा डोळे मिटून आपोआप मन डोलवू लागला. तेवढ्यापुरतं सारं कारागृह कबीरमय झालं. तसा रावशात समज आली तेव्हापासून कबीराच्या दोह्यांचा चाहता. या देशात जातीपातीच्या आणि वर्गभेदाच्या पलीकडे जाऊन मानवाची, त्याच्या कल्याणाची, त्याच्या मनाची आणि सृष्टीची देखील कसदार मांडणी करणारे 2च संत, एक संत कबीर आणि दुसरे तुकोबा, असं त्याचं ठाम मत होतं. इस्माईलला आवाज थांबला. रावशाला तर वाटत होतं त्यानं गातच राहावं. पुन्हा सर्वत्र नीरव शांतता पसरली. पुन्हा रातकिड्यांच्या आवाजानं डोकं वर काढलं.
जरा वेळानं पिंपळाच्या झाडावर एका घुबडाच्या धुतकाराचा आवाज येऊ लागला. रात्रीची भयानता आणखीन जाणवू लागली. रात्र अधिक काळोखी वाटू लागली. रावशा विचार करीत होता, हा इस्माईल शेख कोण? काय गुन्हा केला असेल त्यानं? कशाची सजा भोगतोय तो? किती वर्षाची सजा असेल? असे अनेक प्रश्न रावशाच्या मनात काहूर उठवू लागले. रोज सकाळी प्रार्थनेला येऊन खरा तो एकची धर्म म्हणणारा आणि संध्याकाळी पसायदान मागणारा इस्माईल कांजीच्या रांगेत अबोलपणे उभा असतो. जेवतानाही जे ताटात मिळेल ते गुमाने पोटात ढकलतो. जरासे पांढरे झालेले दाढीचे आणि डोक्याचे दाट केस, गौरवर्ण उभट चेहरा, मध्यम बांधा, धारदार नाक आणि भेदक नजर असलेले डोळे, भव्य कपाळ, 6 फुटांच्या आसपास उंची, एखाद्या हिंदी सिनेमातला हिरो वाटावा तसा हा इस्माईल रावशाच्या मनपटलावर नाचू लागला. रावशाने इस्माईलबरोबर सलगी करण्याचं ठरवलं, मात्र ते सहजासहजी शक्य नव्हतं. तो एकलकोंडा आणि दिसण्यातून तुसाड वाटत होता. वार्डातले कैदी एकत्र येतात ते फक्त सकाळ आणि संध्याकाळच्या प्रार्थनेला, सकाळची कांजी अथवा चहाला आणि 2 वेळच्या जेवणाला, तेही अगदी ठराविक अन मर्यादित वेळेपुरते. त्याचा बाकी वेळ आपापल्या कोठडीत विलगीकरणामध्येच. रावशाच्या मनात इस्माईलचे आयुष्य जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्यासाठी तो युक्ती शोधू लागला, वॉर्डरला कळणार नाही अशी. दुसरीकडे कसबे जेलर आणि कदम वकील यांना रावशाच्या आयुष्यातील सस्पेन्स बेचैन करीत होता. रावशाची जराशीच जीवनी ऐकून त्या दोघांचीही ह्या मनं अस्वस्थ झाली होती. इतका शिकलेला भाबडा दिसणारा हा तरुण असं काय घडलं असावं याच्या आयुष्यात की त्याला जेलर साहेब त्याच्या बेडवर एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होत होते. रावशाच्या पुढील आयुष्यात काय घडले असावे याचा अंदाज बांधत होते. तर कदम वकील त्यांच्या अभ्यासिकेत सिगारेटीवर सिगारेटी ओढीत अस्वस्थ मनानं येरझारा घालीत होते. त्यांच्याही मनपटलावर रावशाच नाचत होता. रात्र वाढत होती. ती पहाटेच्या दिशेनं पुढं पुढे सरकत होती. रावशाच्या डोक्यात इस्माईल अन त्याचा गोड पहाडी आवाज घुमत होता.